शेवटचं एक्झाम्पल होतं. डी स्क्वेअर प्लस 2d प्लस डी स्क्वेअर प्लस 2d प्लस डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 2 आलेलं का पहिलं? 2y. हा ठीक आहे. पुढे ते घ्या. त्याच्या अगोदर नोट म्हणा. नोट म्हणा. नोट म्हणलं हॅलो. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. क्यूब रे क्यूब बाळा. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे. ते जर ए प्लस 1 क्यूब असेल तर बी ची व्हॅल्यू 1. सांगा आता. सांगता आलं पाहिजे की ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर प्लस 3a प्लस 1 ए मायनस बी क्यूब काय तर हॅलो. हॅलो बाळांनो. ए मायनस क्यूबला अल्टरनेट प्लस मायनस साइन येतो. मायनस बी क्यूब तसंच ए मायनस 1 क्यूब काय तर ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर प्लस 3a मायनस 1 याच्यासाठी दिलेलं आहे की तुम्हाला कधी काय एक्झाम्पल आलं तर डायरेक्ट हे करता यावं म्हणून. पुढं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हॅलो. ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ते जर ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर ते असं लिहितात बघा. ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. कळते का? ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर.
हॅलो, लिहिलं का? हॅलो, Yes, sir. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी स्क्वेअर हा येतो ए स्क्वेअर मायनस, हे काय तुम्हाला माहिती आहे तरी पण लिहून घ्या एकदा, पुढे आपल्याला लागतंय ते. फॉर्म्युला लिहिले? लिहून झालेलं आहे. वन वे कम्युनिकेशन सोडा जरा, पटपट पटपट बोलायला शिका. झाले का लिहून? हो सर झाले. येस सर. खाली म्हणा इम्पॉर्टंट नोट. इम्पॉर्टंट नोट. d⁴ प्लस m⁴ असं जर असेल इक्वल टू 0. d⁴ प्लस m⁴ इक्वल टू 0 ह्याचे फॅक्टर पाडता येतील का रे आपल्याला? हॅलो, ह्याचे फॅक्टर पाडता येतील आपल्याला? आहे या पद्धतीनं. हॅलो, ते फॅक्टर पाडता येतील का? हा, फॅक्टर पाडता येतील का बाळांनो? d⁴ प्लस m⁴ इक्वल टू 0. हॅलो, ठीक आहे. पुढं पुढं आता याचे डायरेक्ट पद्धतीनं फॅक्टर पाडता येत नाही, तर ऍडजस्टमेंट करावी लागते आपल्याला. काय करायची ऍडजस्टमेंट बघा. तुम्ही ए प्लस बी चा स्क्वेअर बघितलेला आहे. काय सांगतो ए प्लस बी चा स्क्वेअर? A square plus 2ab plus ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यामधला हा डी स्क्वेअर मी ए म्हटला तर हा ए स्क्वेअर झाला, हा बी म्हटला तर बी स्क्वेअर झाला. म्हणजे ए स्क्वेअर आहे, बी स्क्वेअर आहे. काय कमी आहे रे? कमी काय आहे तिथं? ए स्क्वेअर आहे, बी स्क्वेअर आहे. काय राहिलंय? हॅलो, 2ab पाहिजे तिथं. आता इथं ए म्हणजे काय तर डी स्क्वेअर आहे. काय करायचं ह्या केस मध्ये? डी स्क्वेअर स्क्वेअर प्लस 2a, ए म्हणजे डी स्क्वेअर, बी म्हणजे एम स्क्वेअर, 2d² m² प्लस
एम स्क्वेअर स्क्वेअर. आता हा एक्स्ट्रा घेतला म्हणजे कुठेतरी मॅनेज करावं लागणार. तिथं प्लस केलाय मी, इथं मायनस करतो. लिहू शकतो का असं? लिहू शकतो का? हॅलो. Yes, sir. आता हा काय झाला तुमचा? हा काय झाला? हा कॅन्सल करायचं नाही. ते कॅन्सल होतं आणि वरची स्टेप मिळते हे मान्य आहे. ते ऍडजस्टमेंट आपण आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी केलेले आहे. त्यामुळे ते कॅन्सल करून काय उपयोग होणार? ते कॅन्सल होते म्हणून तर लिहिलेले आहे. कळतंय का? हॅलो. Yes, sir. मग आता ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर काय फॉर्म्युला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथं ए ची व्हॅल्यू होईल तुमची डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येईल मायनस. आता इथं काय करा, हा 2 म्हणजे कसा लिहिता येईल? √2 कॅपिटल डी कॅपिटल एम ब्रॅकेट स्क्वेअर. हे कुठल्या फॉर्म मध्ये झालं रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर का? Yes, sir. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय येतं? A minus B into A plus. मग ए मायनस बी ए मायनस बी ए प्लस बी. हॅलो. हॅलो. Yes, sir. डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर मायनस √2 डीएम. डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस √2 डीएम म्हणजे हे तुम्हाला डी स्क्वेअर मायनस √2 डीएम प्लस एम स्क्वेअर इक्वल टू 0 और डी स्क्वेअर प्लस √2 डीएम प्लस एम स्क्वेअर इक्वल टू 0. बाकी मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आलं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे, ते कळलं? हॅलो, समजलं का? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, लिहा ते पटपट.
हॅलो हॅलो बाळानो Yes, sir. काय आलं झालं का लिहून झालंय का ते Yes, sir. ठीक आहे नेक्स्ट घ्या एक्झाम्पल घ्या एक्झाम्पल घ्या आलं की गेला पालखी तो काय डबा ठेवून बाहेर गेलाय तो विचारा फोन करून बाहेर गेलाय तो हॅलो बाळानो Yes, sir. हा एक्झाम्पल घ्या डी क्यूब प्लस 8 इंटू वाय इक्वल टू 0 डी क्यूब प्लस 8 इंटू वाय इक्वल टू 0 डी क्यूब प्लस 8 इंटू वाय इक्वल टू 0 let be given linear differential equation its auxiliary equation is काय त्याचं auxiliary equation काय तर ऑक्झिलरी इक्वेशन डी क्यूब प्लस 8 इक्वल टू 0 आता डी क्यूब प्लस 8 कसं लिहिता येतंय तुम्हाला डी क्यूब प्लस 2 क्यूब लिहिता येतंय का हॅलो Yes, sir. मग ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय सांगतो रे काय दिसतंय इथं ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे का मग इथं कसं लिहिता येईल तुम्हाला डी प्लस 2 डी स्क्वेअर मायनस डी इंटू 2
प्लस 2 स्क्वेअर equal to 0. That is d plus 2 equal to 0 or d square minus 2d plus 4 equal to 0. d equal to minus 2 or d equal to सांगा फॅक्टर येते आता मायनस बी मायनस ऑफ मायनस 2 प्लस और मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2 चा स्क्वेअर मायनस 4ac ए ची व्हॅल्यू 1 सी ची 4 डिवायडेड बाय काय रे 2a 2 into 1 कळते काय Yes, sir. मग डी इक्वल टू काय येणार रे 2 प्लस और मायनस रूट आता 4 मायनस 16 मायनस 12 येतंय डिवायडेड बाय 2 हा बोला वरच्या स्क्वेअर रूट मधलं सर डबल सांगा सर. स्क्वेअर रूट मधलं परत सांगा सर. काल दिलेला फॉर्म्युला काय आहे रे फॉर्म्युला काल दिलेला x इज इक्वल टू b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4xc मायनस बी अपॉन 2d 2d आहे रे 2b हा 2b कसं आहे रे फॉर्म्युला व्यवस्थित लिहिला 2a हा इथं बी ची व्हॅल्यू किती आहे हॅलो 2 2 आहे का मायनस 2 आहे मायनस 2 मग मायनस 2 बी टाकला मायनस ऑफ मायनस 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर मायनस 4 ऍज इट इज आहे ए ची व्हॅल्यू 1 सी ची किती आहे कॉन्स्टंट असतो ना सी किती आहे हॅलो हर्षवर्धन सी ची व्हॅल्यू किती आहे हॅलो हॅलो सर हा बोला की 4 हा मग 30 टाकलेले आता बघा बरं स्क्वेअर रूट मध्ये सर समजलं सर. इथं -12 आपल्याला कसं लिहिता येतो 4 into 3 2 प्लस और मायनस आय 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट 2 रूट 3 येतं डिवायडेड बाय 2 म्हणजे डी इक्वल टू काय आलं 1 प्लस और मायनस आय रूट 3 हे कळलं हॅलो Yes, sir. येस सर. इथपर्यंत झालं का Yes, sir. सीएफ पहिला काय आहे डी इक्वल टू -2 हा रिअल आहे काय येतं त्याचं हॅलो
काय ते रिअल आणि डिफरंट असेल तर काय तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. हॅलो. काय सांगितलेलं बाबा नो रिअल आणि डिफरंट असेल तर काय करायचं. हॅलो. अरे काय विचारतोय. रिअल आणि डिफरंट असेल तर काय करायचं सांगितलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनला. C1 e raised to minus 2x. C1 e raised to minus 2x. पुढं आता दुसरं काय आहे तुमच्याकडं कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स मधला रिअल पार्ट काय सांगा. रिअल पार्ट 1 इमॅजिनरी पार्ट root 3. रिअल पार्ट काय करायचा. E raised to ईच्या x. पॉवर मध्ये पुढं इन ब्रॅकेट C2 cos रूट 3x. बरोबर ना. Yes, sir. प्लस C3 sin रूट 3x. हॅलो. हॅलो. Yes, sir. काय अडचण आहे. पीआय काय येणार आहे केस मध्ये. 0. जनरल सोल्युशन लिहा मग. इट्स जनरल सोल्युशन इज गिवन बाय y इक्वल टू CF प्लस PI. व्हॅल्यू पुट करा तिथं. झालं का.
हॅलो हॅलो सर. हा बोला. सर ते आपण स्टार्टिंगला फॉर्म्युला वापरला ना ए क्यूब प्लस बी क्यूब, तो जर आपण रिटर्न मध्ये लिहिला एक्झाम मध्ये तर त्याला आपल्याला हाफ मार्क मिळणार काय सर? फॉर्म्युला त्या फॉर्म्युला लिहिला नाही, तर फॉर्म्युला लिहिला तर नाही मिळणार, फॉर्म्युला अप्लाय केला तर मिळणार. हॅलो, हा तुम्ही सर. तो फॉर्म्युला जर लिहिला आणि त्याच्यामध्ये सपोज असं लिहा की ए इक्वल टू डी आणि बी इक्वल टू 2 आणि त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करा, मग तुम्हाला देतात मार्क. कळतंय का? आणि सेकंड नंबरला जो केला नाही सर, एक्स इज इक्वल टू बी प्लस, त्याला पण मिळणार का मग सर अप्लाय केल्यावर? कुठला जे आपण ना केलं ना स्क्वेअर रूट मध्ये तो सर. आता ह्या असं जर एक्झाम्पल आलं, हा हा ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं तरी 1 मार्क मिळतो तुम्हाला, जर खालचं काय लिहिलेलं नसेल तर. ऍक्च्युली ऑक्झिलरी इक्वेशन पर्यंत इथं हाफ मार्कच असते. जनरली इथपर्यंत तुम्हाला 1 मार्क देतात. ह्या फॉर्म्युल्याला डी व्हॅल्यू काढणे 1 मार्क आणि सीएफ प्लस पीआय चा आन्सर ह्याला 1 मार्क असते. कळतंय का? सर. सर ऑनलाईन मध्ये सुद्धा असंच सॉल्व्ह करायचं का इथं क्वेश्चन? ऑनलाईनला सॉल्व असंच करावं लागतं, फक्त लिहावं लागत नाही. कळतंय का? सर कॅल्सी वापरून देतात ना पण ऑनलाईनला? कॅल्सी वापरता येते की, तुम्हाला फक्त काय म्हणतात ते आपलं कॅल्क्युलेशन करायला काय अडचण नाही, कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. फक्त तुम्ही जे काय असेल ते कॅमेराच्या समोर करायचं. असं कळतंय का? येस सर. तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे टेक्निक लक्षात आल्या ना ऑटोमॅटिक एक्झाम्पल सॉल्व्ह होत जाते. एवढं बघायची पण गरज नाही, तुम्ही अगोदर सराव करायला शिका. आता सपोज मी इथं हे झालंय का, लिहून झालं का? लिहून झालं का? Yes, sir. सपोज हे एक्झाम्पल असं आहे, डी क्यूब मायनस 8 इक्वल इंटू वाय इक्वल टू 0. सोडवा आता मग. सोडवा.
हॅलो, डी क्यूब मायनस 8 इंटू वाय इक्वल टू 0 आहे. ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार रे या केसमध्ये? ऑक्झिलरी d cube minus 8 is equal to 0. ठीक आहे, डी क्यूब मायनस 8 इक्वल टू 0. ते कसं लिहिता येईल मला? कसं लिहिता येईल? d cube minus d cube. minus 2 cube. पुढे त्याचे फॅक्टर कसे पडतील? कसे पडतील? D minus. डी मायनस 2 इंटू पुढं काय ना D ऑल square पॉझिटिव्ह plus येतं. डी स्क्वेअर प्लस 2d येतं. कळतंय का? हॅलो, Yes, sir. म्हणजे इथं मायनस येईल, -1 बरोबर ना? इथं -x ठेवले, e⁻⁻⁻⁻ एवढाच फरक होईल. कळतंय का? त्यात काय अडचण? हॅलो, त्याच्यात काही अडचण आहे का? No, sir. लिहून झालंय? झालंय का? Yes, sir. पुढे घ्या. d⁴ प्लस 1 इंटू y. d⁴ प्लस 1 इंटू y इक्वल टू 0. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार? हॅलो, ऑक्झिलरी इक्वेशन d⁴ plus 1 is equal to 0. हे कसं लिहिता येईल मला? डी स्क्वेअर
प्लस 1 चा स्क्वेअर लिहिता येईल का? Yes, sir. पुढं किंवा 1 स्क्वेअर स्क्वेअर म्हटलं तरी चालतंय, पण 1 चा स्क्वेअर 1च असतो, त्यामुळे तो ऍज इट इज लिहिला. पुढं कशाची ऍडजस्टमेंट करायची काय सांगितलेलं? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणायचं आपल्याला. ए स्क्वेअर प्लस 2ab 2b स्क्वेअर इंटू 1 प्लस बी स्क्वेअर मायनस 2d स्क्वेअर. कळतंय का? हॅलो, याचं काय झालं मग? काय झालं? परफेक्ट स्क्वेअर कशाचा? डी स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √2d ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. हे समजलं? हॅलो, Yes, sir. पुढं बोला. A minus B into A plus B. Sorry. ए मायनस बी ए प्लस बी. ए मायनस बी बघा, डी स्क्वेअर प्लस 1 मायनस √2d ए प्लस बी डी स्क्वेअर प्लस सॉरी मिडलला लिहा आता, डी स्क्वेअर मायनस √2d प्लस 1 इक्वल टू 0 और डी स्क्वेअर प्लस √2d प्लस 1 इक्वल टू 0. दोन्ही पैकी कुठला एक कन्सिडर करा. काय हॅलो, डी इक्वल टू बघा काय येतंय रे? ए स्क्वेअर मायनस सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी चा फॉर्म्युला वापरा. मायनस बी मायनस ऑफ मायनस √2 प्लस और मायनस बी चा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर मायनस 4 काय ते 1च येतंय डिवायडेड बाय 2a. कळते का? हॅलो, Yes, sir. इथं बी ची व्हॅल्यू √2 येईल फक्त.
पुढची स्टेप सांगा मग. √2 प्लस ऑर मायनस. आता √2 चा स्क्वेअर किती येतो? √2 चा स्क्वेअर 2 2 मायनस 4 -2 येतो. म्हणजे काय आलं रे? √2 प्लस और माइनस I√2 डिवाइडेड बाय 2 और D इक्वल टू -√2 प्लस और माइनस √-2 डिवाइडेड बाय 2 इकडे येईल -√2 प्लस और माइनस I√2 डिवाइडेड बाय 2. सिंप्लिफिकेशन सांगा मला. पुढं D इक्वल टू काय येणार? √2/2 1/√2 येतं प्लस और मायनस I 1/√2 बरोबर का? और हे कळतंय का? -1/√2 प्लस और माइनस I 1/√2. हे समजलं का? हॅलो, काय विचारतोय? अरे ते समजलं का? √2/2 हॅलो, Yes, sir. हा √2/2 एक √2 कॅन्सल होईल ना, 1/√2 येईल. मग असं लिहिता येतं ना बाळांनो. √2 लिहिता येतं का 2च? हॅलो, ह्याच्यात काय अडचण असली तर मग मी सांगतो, नाही तर पुढे जाऊ मग. हॅलो, Yes, sir. इथं 2 कॉम्प्लेक्स व्हॅल्यू आलेले आहेत. CF काय येणार? रियल पार्ट 1/√2 e⁻x/√2. हे कळलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. इमॅजिनरी पार्ट काय? 1/√2 आहे. C1 cos x/√2 प्लस C2 sin
एक्स अपॉन रूट 2. हे झालं पहिल्यासाठी. तसंच दुसऱ्यासाठी काय येणार प्लस -1 हा -1 अपॉन रूट 2 रिअल पार्ट आहे का? काय आलं? e रेश टू मायनस एक्स अपॉन रूट 2 C1 सॉरी C3 कॉस एक्स अपॉन रूट 2 प्लस C4 साइन एक्स अपॉन रूट 2. झालं का? त्याच्यात काय अडचण आहे? PI0 येईल जनरल सोल्युशन लिहायचं. आता काय ते जनरल सोल्युशन? अरे जनरल सोल्युशन काय तर y इक्वल टू CF प्लस PI. लिहा ते पटपट. हॅलो, अटेंडन्स द्या रे. रोल नंबर 1, रोल नंबर 8, रोल नंबर 11, रोल नंबर 15, रोल नंबर 19, रोल नंबर 24, 27, 29, 31, 36, 37. रोल नंबर 24 कोण आहे रे? अवघडच आहे सगळ्यांना. प्रेझेंटी तरी देत जावा. तोंड उघडा प्रेझेंटी द्यायला तरी. तो व्हायचं तुम लिहून झालं काय? हो सर. ठीक आहे. उद्या येताना हे सोडवून आणायचं. d⁴ - 1 काय करणार सांगा मला. कसं करणार सांगा. याच्यासारखं सेम करायचं. d⁴ - 1 d² - 1² सॉरी ह्याच्यासारखं नाही करता येणार. ठीक आहे, उद्या घेऊ वेगळ्या पद्धतीची. उद्या घेऊया हे. हा, हॅलो. ओके सर.
सुटतंय पण फक्त आता ठीक आहे इथं सांगतो तुम्हाला. इथं काय करायचं, इथं जो वापरायचा डी स्क्वेअर -1 डी स्क्वेअर +1. त्याचे फॅक्टर पडतील तुम्हाला D-1 D+1 आणि इथं डी स्क्वेअर +1. हे डायरेक्टच येतंय, कळतंय का? हॅलो सर हा सोडवा ते. ठीक आहे, भेटू उद्या.